का कळत नाही, पण हल्ली मन थोडं कठोर झालंय. प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय. प्रेम 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 बस झाला आता. अरे, एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही, मग त्या गोष्टीचा विचार वारंवार का? तिलाही माहिती आहे की ती माझी होऊ शकत नाही, आणि मलाही माहिती आहे की मी तिचा होऊ शकत नाही. दोघांची गत अशी झाली आहे जसं आळवाचं पान आणि त्यावरचा थेंब. स्पर्श होऊ शकेल, पण एक जीव उभ्या जन्मात नाही. माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्या, आणि तिच्या मनातल्या भावनाही माझ्या मनात पोचल्या. दोघांच्या भावनेत प्रेम आहे हे दोघांनाही माहिती आहे, पण या भावना स्पष्ट का होत नाही? ते कधीच होणार नाही. त्यामागे एकच कारण असावं. दोघांनाही एकाच बंधनाने जखडून ठेवलंय. संस्कार. माझ्या लाडलीला लहानाचं मोठं केलं. पोरीनं जे मागितलं ते बापानं पुरवलं. पण शेवटी काय, माझी पोरगी पळून गेली. रस्त्याने जाताना बायकांची होणारी ती कुजबूज, ही बघ ही बघ, हीच पोरगी पळून गेली त्या दिवशी. अशा यातनेनं माझ्या मायेच्या काळजाला चिरा पडू नयेत म्हणून पोराला लहानाचा मोठा केला. स्वतः फाटकी गंजी घातली, पण पोराच्या कपड्याची इस्त्री कधी चुकवली नाही. अरे, काय नाही केलं त्या पापानं माझ्यासाठी. स्वतःच्या पोटाची खळगी केली, पण मला या लेखाला कॉम्प्युटर इंजिनियर बनवला. पापाने एकच मागितलं माझ्याकडे, पोरा आपल्या जातीचीच पोरगी कर हा लेखा. आयुष्यात एकच गोष्ट मागितली बापानं, आणि मी तीही पूर्ण करू नये म्हणून. खरंच संस्कार म्हणजे बंधन नाही, संस्कृती जपण्यासाठी दोन जीवांचा लागलेला लढा म्हणजे संस्कार. आणि मग या लढ्यापुढे बाकी सर्वच गोष्टी स्वाहा. आणि मग आम्ही म्हणतो आमच्या नशिबात प्रेमच नाही.